हे बघा आम्ही जाधव साहेबाच्या कापसामध्ये आलेलो आहे आणि हा कापूस आहे ना SRT पद्धतीने लावलेला आहे. 7 फुटावर याची लागवड आहे आणि जाधव साहेबाला काही कामानिमित्ताने ते पुढे गेलेले आहेत पुढच्या शेतात. पण आम्ही आलो तर जाधव ताई येत आहेत आणि आमच्या घरची मंडळी इथे. तर आपण जाधव ताईलाच थोडंफार विचारू की तुम्ही येतानाला आधी घाबरत होते का, कसं केलं तुम्ही याचं व्यवस्थापन सांगा बरं ताई. आम्ही काय तणाला घाबरलोच नाहीत, खुरपलं नाही, काही नाही, काही चिंताच केली नाही. कमरा इतकं झालं तरी पुन्हा मग तणनाशक मारून घेतलं. काहीच वाटत नाही आम्हाला तणाचं. तण जितकं होईल तितकं आनंदी राहतात आणि तण मारतात. तणाला भेट नाहीत, काडी कचऱ्याला भेट नाहीत, काही घाण काढीत नाहीत, ह्याच्या बाहेर शेताच्या बाहेर सगळं मध्येच जातात. आम्हाला तणाचं काहीच वाटत नाही, भीतीच वाटत नाही तणाची. तण जितकं येईल तितकं चांगलं आहे, मग ते तण फवारून घेते तण झालं. बघा SRTच्या याची कशी तयारी होती की पहिलं आम्हाला थोडं थोडं गवत जरी झालं आमच्या कापसामध्ये तर आम्हाला झोप येत नव्हती. ते आमच्या घरच्यांचीच आपण प्रतिक्रिया इथे व्यक्त करू. तिला मुद्दाम दाखल आणलं आहे आपण की पहिली ज्यावेळेस SRT केली आणि गवत पाहिल्यानंतर तिने काय प्रतिक्रिया केली होती घरी ना, आज तिला प्रत्यक्ष आपण काय की हे दाखायला आणलं आपण की हे जाधव साहेब ची तूर बी पाहिली आम्ही, ऊस पाहिला आणि ही कापूस, कारण आमचं मुख्य कापूस पीक आहे. ऊसात तणनाशक तर आणतो आपण. तर तीच सांगा ना आपल्याला हे की याच्यात गवत पाहिल्यानंतर कसं वाटतंय. आता ते गवत पाहिल्यानंतर मग असं वाटतं की आपल्या शेतीत आपण खुरपू पैसे घालून नुसतं बेजार होतो. इथं गवत पाहिल्यानंतर वाटतं की बघा आता हे कितीच गवत ठेवलंय त्यांनी, मग त्यांचा कापूस बी कसा आहे, खूपच छान आहे. नाही, ज्यावेळेस मी स्वतः ऊस मध्ये गवत ठेवल्यानंतर काय सांगितलं होतं तू? मी म्हटलं आता शेती करायचीच नको, आता द्या सोडून शेती. तुम्ही SRT कुठून आणली काय माहिती आता. अशी कशी आणली कुठून? मग काय तर. झालं हे कसं येईन ह्याच्यात, हे सोडून द्या. मग कुठून काय काय तर. घेऊन आलात तुम्ही? मग काय तुम्हाला आवडत नव्हती. मग तसं होतं. ते ज्यावेळेस- पाहिल्यानंतर कधीच पाहिलं नाही ना असं गवत. गेल्या वेळेस काही वाटत नाही. गेल्या वेळेस आम्ही SRT प्रथमच केली होती आणि पहिल्याच वर्षी करायला पहिले प्रथम केल्यानंतर जास्त गवत झाल्यानंतर आमच्या घरचे आले आणि म्हणले आपल्याला हे तुम्ही तुमची SRT तुमची शेती करा, आहे की नाही, आपल्याला शेतात यायचं नाही, काही नाही. कारण गवतच इतकं झालं होतं आमच्या ऊसामध्ये. त्याच्यामुळं त्यांना वाटलं आता आपल्या शेतीचं काहीच खरं नाही. आता हे म्हणजे तिला म्हणलं वतन देई धन आहे, आता मंत्र आहे ते तण खाई धन नाही, आता तण देई धन. हे चंद्रशेखर दादा भडसावळे, प्रतापदादा चिपळूणकर, पुंडसाहेब वैद्यसाहेब आणि स्वतः आम्ही जाधव साहेब, प्रकाश जाधव माजलगाव यांच्या शेतात आलेलो आहेत. आणि बघा तुम्ही किती छान सरकी एवढं मोठं गवत असताना त्यांनी ह्याला, आता जाधव साहेब नाही पण त्यांनी मला सांगितलं होतं की शिप पॉवर आणि ग्लायकोसेट याच्यावर घेतलेलं आहे त्यांनी. जय SRT.